नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अमर जगताप तुम्हा सर्वांचे पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीतर्फे हार्दिक स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 यूट्यूबवरील लेक्चर्समध्ये आपण कंबाईन परीक्षेच्या पेपरचं ॲनालिसिस सुरू केलं होतं। पहिल्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन परीक्षेमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर किती प्रमाणात प्रश्न आलेले आहेत याचा एक उतरत्या क्रमाने आढावा घेतला होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं की नद्या या टॉपिकवर आजपर्यंत सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत। सो सेकंड लेक्चरमध्ये आपण नद्यांवरील प्रश्न याचा एक आढावा घेतला। त्या सिरीजमधलं आजचं हे आपलं तिसरं लेक्चर आहे। या लेक्चरमध्ये आपण प्राकृतिक रचना हा जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे की ज्यावर नद्यांच्या पाठोपाठ आयोगाने मोठ्या संख्येत प्रश्न विचारले आहेत त्याचा आढावा घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन परीक्षेचा अभ्यास करताना भूगोलच नाही कुठल्याही विषयामध्ये प्रत्येक विषयात जे काही टॉपिक सब टॉपिक आहेत त्यापैकी कशावरती प्रश्न जास्त संख्येत येतात त्याचा व्यवस्थित आढावा आपण अभ्यासाला सुरुवात करण्याआधी घेतला पाहिजे। हा आढावा घेत असताना आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्या संबंधित टॉपिकवर येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे आणि त्या स्वरूपानुसार आपण आपल्या अभ्यासाला दिशा दिली पाहिजे, तरच आपण केलेला अभ्यास हा योग्य दिशेत असतो आणि त्यातून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात। सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या दृष्टिकोनातूनच कंबाईन पूर्व परीक्षेतल्या भूगोल विषयामधल्या प्राकृतिक रचना या घटकावर खूप मोठ्या संख्येत प्रश्न आलेले आहेत त्याचा विचार करणार आहोत, त्याचा आज आढावा आपण घेणार आहोत। हा आढावा घेताना आपण काय करणार आहोत ते लक्षात घ्या। आधी सर्वात प्रथम आपण प्राकृतिक रचना म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आणि मग आपण त्या प्राकृतिक रचना या घटकामध्ये जे काही उपघटक आहेत, जे काही छोटे पॉइंट्स आहेत ज्यावर आयोगाने प्रश्न विचारले आहेत त्या सगळ्या उपघटकांचा वेगात आढावा घेऊ आणि मग आपण जाऊ त्यावर विचारलेल्या प्रश्नांकडे। या उपघटकांचा आढावा घेतल्यानंतर तुमच्यासमोर एक चित्र निर्माण होईल की प्राकृतिक रचनेचा अभ्यास करताना आपण कोणत्या मुद्द्यांवर जास्त भर दिला पाहिजे आणि मग आपण ज्यावेळेस ते प्रश्न बघू त्यावेळेस तुमची ती खातरजमा होईल, तुम्हाला ते एक विश्वास येईल की बरोबर आहे या घटकावरती सर्वात जास्त संख्येत प्रश्न आलेले आहेत। सो विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती की पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। सो वी विल स्टार्ट। ज्यावेळेस आपण प्राकृतिक रचनेचा विचार करतो त्यावेळेस प्राकृतिक रचना म्हणजे एक्झॅक्टली काय ते आधी लक्षात घ्या। पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळी भूरूप आढळतात। आता भूरूप म्हणजे काय तर पृथ्वीचं जे कवच आहे ज्याला आपण शिलावरण म्हणतो, शिला म्हणजे संस्कृत भाषेत शिला शब्द आहे खडकासाठी, खडकाचं आवरण म्हणजे शिलावरण। पृथ्वीचं जे कवच खडकाने बनलेलं आहे त्या खडकांपासून निर्मित वेगवेगळे घटक आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसतात। त्या खडकांपासून बनलेल्या खडकांपासून निर्मित विविध घटकांना की जे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहेत त्यांना आपण भूरूप असं म्हणतो। ही भूरूप 3 प्रकारची असतात। सर्वात पहिलं तर खंड आणि महासागराचा तळ, महासागर नाही महासागराचा तळ, आणि मग त्याच्यावर आणखी आपल्याला मध्यम लहान भूरूप दिसतात। जेव्हा आपण एखाद्या प्रदेशाच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करतो त्यावेळेस त्या प्रदेशामधल्या मध्यम आणि लहान आकाराच्या भूरूपांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण भारत आणि महाराष्ट्रातली मध्यम आणि लहान आकाराची भूरूप अभ्यासतो। म्हणजे भारताचा जर विचार केला तर आपल्याला भारतामध्ये कोणती भूरूप आढळतात तर सर्वात उत्तरेला आपल्याला हिमालय पर्वत आढळतो, त्याच्या दक्षिणेला आपल्याला आढळणार आहे उत्तर भारतीय मैदान, त्यानंतर आपल्याला आढळते द्वीपकल्पीय पठार। सो ही जी भूरूप आहेत या भूरूपांचा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक रचनेचा अभ्यास असतो। या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करताना आपल्याला महाराष्ट्राचा जास्त खोलात अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवर सर्वात जास्त प्रश्न आलेले आढळतात। म्हणजे जर आपण बारकाईने आढावा घेतला तर आत्तापर्यंत प्राकृतिक रचनेवर आलेल्या एकूण प्रश्नांपैकी साधारणतः 70-80% प्रश्न महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवर आलेले आहेत। त्यामुळे अभ्यास करताना आपलं प्राधान्य कशाला असणार आहे, महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेला, आणि मग उरलेले प्रश्न हे त्यांनी भारताच्या प्राकृतिक रचनेबद्दल विचारलेले आहेत। इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जगाच्या प्राकृतिक रचनेबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेले नाहीत, ते प्रश्न आपल्याला राज्यसेवेच्या पेपरमध्ये दिसून येतात।
पण जसा पद्धतीने आयोग सिलेबस रिवाईज करतंय, पेपरमधली काठिण्य पातळी वाढते, त्याचा विचार केला तर नजीकच्या भविष्यात भारताच्या प्राकृतिक रचनेवरील प्रश्नांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी आधी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना परफेक्ट अभ्यासा आणि त्याचबरोबरीने भारताच्या प्राकृतिक रचनेचा सुद्धा सखोल अभ्यास केला पाहिजे. आपण जो काही पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या ॲपवरती कंबाईन परीक्षेच्या जॉग्राफीचा कोर्स लॉन्च करणार आहोत 14 जानेवारीला, त्या कोर्समध्ये आपण ह्या दोनही घटकांना सविस्तर अभ्यासणार आहोत. ओके, सो वी विल स्टार्ट. आता महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करताना त्यामध्ये कोणकोणत्या घटकांवर प्रश्न आलेले आहेत त्याची आपण उतरत्या क्रमाने मांडणी केली. सर्वात पहिल्यांदा आपल्याला आढळतंय पर्वत, डोंगर, टेकड्या हा आयोगाचा सर्वात आवडता घटक आहे, ज्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्या पाठोपाठ महाराष्ट्राचं पठार, त्यानंतर महाराष्ट्रातलं खडक प्रणाली ज्याला आपण जिओलॉजिकल स्ट्रक्चर असं इंग्रजीत म्हणतो, त्यानंतर आपल्याला आढळतंय महाराष्ट्राचा विस्तार. याच्या पुढे बघा, त्यानंतर आपल्याला 5व्या क्रमांकाला आढळत आहेत कशावर प्रश्न आलेले, कोकण किनारपट्टी. 6व्या क्रमांकाला प्राकृतिक रचनेची इन जनरल वैशिष्ट्य. 7वा किल्ले, 8 नंबर बेटे, 9 नंबर लेणी. सो अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न या क्रमाने विचारलेले आढळत आहेत. सो आता जाऊयात आपण पहिल्या घटकाकडे. ज्या वेळेस आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा विचार करतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जे काही पर्वत, डोंगर, टेकड्या आहेत त्याची सविस्तर माहिती घेणं आवश्यक आहे. पर्वत, डोंगर आणि टेकडी यात फरक काय असतो तो फरक आधी आपण लक्षात घ्यायचा आणि त्यानंतर मग महाराष्ट्रातली प्रमुख पर्वतरांग सह्याद्री, सह्याद्रीच्या उपरांगा जसं की आपल्याला सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव या डोंगर रांगा आढळतात आणि त्यानंतर बहुतेक प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला टेकड्या आढळतात. सो महाराष्ट्राच्या नकाशाच्या सहाय्याने या घटकाचा अभ्यास करा. त्यामध्ये आपल्याला बघा प्रश्न कशावर दिसत आहेत, टेकड्या, जिल्हानिहाय टेकड्या, कोणत्या जिल्ह्यात कोणती टेकडी यावर अनेकदा प्रश्न आलेले आहेत जोड्या लावाच्या स्वरूपात. याच्यावरच नकाशाच्या स्वरूपात सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा परफेक्ट माहिती पाहिजे, त्यात कोणता जिल्हा कुठे आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये कोणती टेकडी आहे हे व्यवस्थित आपल्याला पाठ करायचं. त्याच्या पुढे बघा तोच मुद्दा डोंगरांबाबत, वेगवेगळ्या डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा पर्वतरांगांचा क्रम, जसं आता आपण डोंगररांगा म्हणालो तसंच जे काही पर्वतरांगा आहेत सातपुडा, विंध्य, सह्याद्री किंवा महाराष्ट्रातल्या डोंगररांगा उत्तरेपासून दक्षिणेकडे आपण यायला लागलो तर सर्वात उत्तरेला महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला आपल्याला आढळतो सातपुडा. तिथून आपण दक्षिणेला आलो की मग आपल्याला आढळतोय सातमाळा, अजिंठा. अजून दक्षिणेकडे सरकलो आपण की हरिश्चंद्र बालाघाट. ही जी सिक्वेन्स आहे अशा सिक्वेन्सवर प्रश्न आलेले आहेत वारंवार. आता हे सगळे घटक नीट लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण अभ्यासतोय ना त्यावेळेस त्याला ब्लँकली अभ्यासायचं नाही आहे. आपल्या समोर कायम कॉन्स्टंट नकाशा असला पाहिजे, नकाशावर त्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत. इथे सर्वात पहिली पायरी काय करायची, समजा आपण टेकड्या आणि डोंगरांचा अभ्यास करतोय. पर्वत एकच आहे महाराष्ट्रामध्ये, सह्याद्री आणि उत्तर सीमेवर सातपुडा. डोंगर टेकड्यांचा अभ्यास करतोय. आधी त्या डोंगर आणि टेकड्यांची यादी लिहा, ती यादी तोंड पाठ करा. एक्स डोंगर ए जिल्ह्यामध्ये, वाय डोंगर बी जिल्ह्यामध्ये, अशा प्रकारे ती यादी तोंडपाठ करा. यादी तोंडपाठ केल्यानंतर मग नकाशाकडे जा. आता त्या नकाशावरती हे सगळे घटक जिथं दाखवलेले आहेत तिथं ते बघा, त्याला हायलाइटरने हायलाइट करा आणि दररोज तो नकाशा बघायचा. दररोज तो नकाशा बघा, यादी वाचा, नकाशा बघा, यादी वाचा. अवघ्या 15 दिवसात तुम्हाला ते सगळं व्यवस्थित लक्षात राहील. हे सतत तुम्ही जर केलं तर तुम्हाला निश्चितपणे काय होईल, डोळे बंद करून जर महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात कोणती रांग, कोणता डोंगर, कोणती टेकडी आहे हे ठळकपणे व्हिज्युअलाइज करता येणार आहे. पुढे बघा सर्वात महत्त्वाचा अजून एक प्रश्न ज्यावर आयोग, महत्त्वाचा घटक की ज्यावर आयोग अनेकदा प्रश्न विचारतात ते म्हणजे महाराष्ट्राच्या पर्वत रांगांमधले, डोंगर रांगांमधले घाट रस्ते. घाट रस्ता काय असतो तर हा जर पर्वत आहे, या पर्वताच्या या बाजूकडून या बाजूकडे येण्यासाठी असलेला अरुंद मार्ग ज्याला खिंड, घाट आणि इंग्रजीमध्ये पास असं म्हटलं जातं. या सह्याद्रीमध्ये खूप साऱ्या खिंडी आहेत, खूप सारे घाट रस्ते आहेत. सो उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना हे घाट रस्ते कोणते आहेत
या घाट रस्त्यांवर प्रश्न कसे आलेले आहेत ते नीट लक्षात घ्या. या घाट रस्त्यांवर ते प्रश्न टाकणार 2-3 प्रकारचे. सर्वात आवडता प्रकार त्यांचा प्रश्नाचा कुठला, तर या घाटांचा उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून क्रम लावा. दुसरा त्यांचा आवडीचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यात कोणता घाट रस्ता येतो. तिसरा प्रकारचा प्रश्न की एक्स घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो. फॉर एक्झाम्पल बोर घाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो किंवा थळ घाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो हे ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला लगेच क्लिक होतं की महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करताना आपण काय केलं पाहिजे. तर आपण ह्या सगळ्या मुद्द्यांना आधी प्राधान्याने अभ्यासलं पाहिजे. पुढे चला, तसाच एक मुद्दा, ज्यावेळेस आपण पर्वत डोंगरांचा विचार करतो त्यावेळेस त्यांची शिखरं जी आहेत, जसं हिमालयातलं सर्वोच्च शिखर प्रत्येकाला माहिती असतं माउंट एव्हरेस्ट, तसं सह्याद्रीमधलं सर्वोच्च शिखर कोणतं. मग आता इथे कन्फ्युजन होतं की लोक लगेच कळसुबाई असं लिहितात, पण कळसुबाई हे सह्याद्रीचा जो भाग महाराष्ट्रात आहे तेवढ्या भागातलं सर्वोच्च शिखर आहे. सह्याद्रीची रांग आपल्याला महाराष्ट्रापासून थेट कन्याकुमारीपर्यंत पसरलेली दिसते. या संपूर्ण रांगेतलं सर्वोच्च शिखर विचारलं तर ते वेगळं असणार आहे आणि महाराष्ट्रातलं विचारलं तर ते वेगळं असणार आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्रात बाकीचे जे काही डोंगर पर्वत आहेत त्यांची जी शिखरं आहेत ती शिखरं आपल्याला तोंडपाठ पाहिजे. ही शिखरं जी आहेत ही शिखरं पाठ करताना एक गोष्ट लक्षात घ्या, ऑफकोर्स पुन्हा तेच ते नकाशाच्या साह्याने केलं पाहिजे. क्लिअर. आता इथे पाठ करताना काय करायचं आहे की कोणतं शिखर कोणत्या जिल्ह्यात येतं. म्हणजे कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे, नाशिकमध्ये आहे का अहमदनगरमध्ये आहे का ठाण्यामध्ये आहे, अस्तंबा कुठे आहे. सो ही जी काही शिखरं आहेत ती जिल्हानिहाय यादी करायची, पाठ करायची. आणि हे पाठ करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची, यांची उंचीची जी आकडेवारी आहे ती सुद्धा पाठ करणं गरजेचं आहे. कारण या शिखरांना त्यांच्या उंचीनुसार चढत्या उतरत्या क्रमाने मांडा असा प्रश्न येतो. ते आपण इथे दिलेलंच आहे बघा, शिखरे आणि त्यांची उंची. सो थोडक्यात काय आहे की ज्यावेळेस आपण पर्वत डोंगर टेकड्या यांचा अभ्यास करतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. कोणते पर्वत कोणते डोंगर कोणत्या टेकड्या महाराष्ट्रात आहेत हे माहिती करून घ्या, पाठ करा. ते कोणत्या जिल्ह्यात येतात ते पाठ करा. त्यांच्यामधले घाट रस्ते कोणते आहेत ते पाठ करा. त्यांना उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे या क्रमाने मांडा. प्लस हे घाट रस्ते कोणत्या शहरांना जोडतात, या पर्वत या डोंगर या टेकड्यांची महत्त्वाची शिखरं कोणती, ती कोणत्या जिल्ह्यात आहेत, त्यांची उंचीनुसार चढत्या उतरत्या क्रमाने मांडणी करा. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस उंचीनुसार तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस उंचीचा आकडा लक्षात राहिला पाहिजेच का, तर तसं पाहता नाही. का नाही, फार क्वचित उंचीच्या आकड्यावर प्रश्न आलेले आहेत. प्रश्न येतात कशावर की ते 4 शिखरं देतील आणि त्या 4 शिखरांना उंचीनुसार उतरत्या क्रमाने मांडा. सो जर तुम्ही त्या शिखरांची मांडणी उतरत्या क्रमाने केली आणि ती पाठ केली पण त्यांच्या उंचीचे आकडे पाठ केले नाही तरी सुद्धा ते चालू शकतं. ऑफकोर्स इथे थोडीशी एक रिस्क आहे की ते कधीही उंचीच्या आकड्याबाबत प्रश्न विचारू शकतात. पण जर आपल्याला ते पाठ करायला जमलंच नाही तरी नो प्रॉब्लेम, आपण त्या शिखरांना उतरत्या क्रमाने मांडायचे. सर्वात पहिल्या क्रमांकाला कळसुबाई, दुसऱ्या क्रमांकाला कुठलं, तिसऱ्या क्रमांकाला कोणतं, ही मांडणी करा, ती पाठ करा. जर समजा तुम्हाला जमलंच त्यांच्या उंचीचे आकडे पाठ करायला, दॅट्स वेल अँड गुड. पुढे चला, हा मुद्दा मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे. सो या घटकावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या सर्वात जास्त आहे. इथे आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. आता याचा अभ्यास एक्झॅक्टली कसा करायचा, काय अभ्यास करायचा ते मी तुम्हाला आत्ता इथं सांगितलेलं आहे. पण याचा अभ्यास एक्झॅक्टली कसा करायचा ते आपण जी आपली लेक्चर सिरीज असणार आहे कोर्समधली त्यामध्ये आपण ते सविस्तर पाहणार आहोत. पुढे जाऊयात. आता दुसऱ्या क्रमांकाला महत्त्वाचा टॉपिक दिसतोय आपल्याला, महाराष्ट्र पठार, की जे दख्खनच्या पठाराचा एक उपविभाग आहे. आणि हे दख्खनचं पठार कशाचा उपविभाग आहे, हे दख्खनचं पठार आहे द्वीपकल्पीय पठाराचा उपभाग. या पठाराबाबत आलेले प्रश्न लक्षात घ्या. पठाराची उंची, पठाराची निर्मिती कशा प्रकारे झाली आहे, पठाराची लांबी कशी आहे. सो जर तुम्ही हे 2 प्रश्न पाहिले तर हे वस्तुनिष्ठ माहितीवर आहेत की पठाराची जी काही उंची आहे, पठारामधल्या खडकाची उंची किंवा पठाराची समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची किती आहे यावर प्रश्न आलेला आहे. पठाराची पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण लांबी किती आहे यावर प्रश्न आलाय. ही माहिती आहे, ही आकडेवारी आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्याचबरोबरीने आपल्याला प्रश्न आढळतोय
पठाराच्या निर्मितीवर. या पठाराची निर्मिती कशा प्रकारे झाली? ज्वालामुखी उद्रेक झाला की आणखी काय झालं? कशा प्रकारचा उद्रेक झाला? केंद्रीय स्फोटक उद्रेक झाला का भ्रंशमूलक उद्रेक झाला? कुठल्या प्रकारचा शिलारस बाहेर पडला? त्यातून हे कुठल्या प्रकारचं पठार निर्माण झालं? हा जो थोडासा संकल्पनात्मक भाग आहे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे, पण अशा संकल्पनात्मक भागावर आलेल्या प्रश्नांची संख्या कमी आहे. आपण आपल्या कोर्समध्ये याची सविस्तर चर्चा करणार आहोत. पुढे चला. आता तिसरा एक महत्त्वाचा घटक आहे खडक प्रणाली. आयोगाने पेपरमध्ये प्रश्न विचारताना खडक प्रणालीवर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे काय असतं की एखादा भौगोलिक प्रदेश आहे, त्या भौगोलिक प्रदेशामध्ये जो काही खडक आहे त्या खडकाला त्याच्या निर्मितीच्या काळानुसार आपण वर्गीकृत करतो आणि प्रत्येक खडकाचा निर्मितीचा काळ वेगवेगळा असतो, प्रत्येक खडकाचा प्रकार वेगवेगळा असतो, प्रत्येक खडकात मिळणारे खनिज पदार्थ वेगवेगळे असतात. सो त्या घटकांवर प्रश्न आलेले आहेत बघा. खडकांमध्ये मिळणारे खनिज, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा खडक आहे, कोणत्या प्रणालीचा खडक म्हणतो, प्रकारचा तसंच प्रणालीचा खडक आहे, खडक प्रणालीचे वेगवेगळे विभाग, या घटकांवर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात. इथे सुद्धा अभ्यास करताना आपण नकाशाची मदत जर घेतली तर तो अभ्यास चांगल्या प्रकारे होणार आहे. पुढे बघा. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यावर ते प्रश्न विचारतात, महाराष्ट्राचा विस्तार. ही अगदी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. ज्यावेळेस आपण या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करायला सुरुवात करतो त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही माहिती पाठ केलीच पाहिजे. दे हॅव टू मग अप दिस इन्फॉर्मेशन. कशी बघा, त्या महाराष्ट्राच्या दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम लांबीचे आकडे तोंडपाठ पाहिजेत. तसं त्या किनारपट्टीचे आकडे विचारू शकतात. महाराष्ट्राचं क्षेत्रफळाचा आकडा किती आहे, क्षेत्रफळाबाबत महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक आहे, या गोष्टींवर प्रश्न आलेले आहेत. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळे मुद्दे, हे म्हणा किंवा विशेषतः हे मुद्दे म्हणा, हे सगळे अतिशय सोपे घटक आहेत. इथे फक्त आपल्याला सातत्याने पाठांतर करण्याची गरज आहे. पाठांतर करताना नकाशाची जर मदत घेतली तर ते पाठांतर जास्त चांगल्या प्रकारे होते. परिणामी हे आपल्या हातातले मार्क आहेत. हे मार्क आपण गमावता कामा नये. ओके, पुढे जाऊयात आपण. आता या महाराष्ट्राच्याच प्राकृतिक रचनेबद्दल आपल्याला अजून काही प्रश्न दिसतात. कोकण किनारपट्टीबद्दल प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये कोकणाच्या सीमा, उत्तर सीमेवर काय आहे, कोणतं राज्य, कोणता जिल्हा किंवा कोणत्या खाडीने उत्तर सीमा निश्चित केली आहे, दक्षिण सीमेवर काय आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. त्यानंतर हा एक प्रश्न आलेला आहे. हा खरं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आहे. पुळण म्हणजे चौपाटी, समुद्र किनाऱ्यावर जो सपाट मंद उताराचा भाग असतो जिथे आपण फिरायला जातो, चौपाटी. आता बरोबर तुमच्या लक्षात येईल चौपाटी म्हटलं की, आणि डोळ्यासमोर बऱ्याच गोष्टी सुद्धा येतील तुमच्या. तर ही जी चौपाटी आहे त्याला भौगोलिक भाषेत आपण काय संबोधतो, पुळण. क्लिअर. आता या चौपाट्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत, त्याला काही नावं दिलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तारकर्लीचा किनारा, तारकर्लीची पुळण चौपाटी कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. गिरगाव चौपाटी कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आता इथे आयोग जाणून बुजून असे संदिग्ध माहितीवर प्रश्न टाकणार आहे की जिथे विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात. म्हणजे गिरगाव चौपाटी ही मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे का मुंबई शहर जिल्ह्यात आहे का पालघरमध्ये आहे की ठाण्यामध्ये आहे. गिरगाव चौपाटी मुंबईत आहे हे आपल्याला माहिती असतं, पण जिल्हानिहाय विचारल्यावर ती मुंबई उपनगरमध्ये येते का मुंबई शहरमध्ये येते. सो तिथे आपल्याला अतिशय बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण गेल्या काही वर्षात आयोगाचा कल काय आहे, ते शक्य तेवढे कठीण प्रश्न काढण्याचा प्रयत्न करतात. आणि हे कठीण प्रश्न काढताना ते काय करतात, जास्त बारकाईने ते माहिती चेक करतात आणि त्या बारीक सारीक गोष्टींवर ते प्रश्न टाकत आहेत. पुढे चला. प्राकृतिक रचनेची वैशिष्ट्य म्हणजे भारताची किंवा महाराष्ट्राची जी काही प्राकृतिक रचना आहे त्याबद्दल, त्या प्राकृतिक रचनेच्या वैशिष्ट्यांबद्दल काही प्रश्न आलेले आहेत. ते प्रश्न कसे आहेत त्यात आपल्याला पुढे प्रश्न पाहताना कळेल. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, छत्रपतींचं हे आपलं राज्य आहे, स्वराज्य. या स्वराज्यामध्ये महाराजांनी आणि महाराजांच्या आधीचे जे काही सत्ताधीश मध्ययुगीन कालखंडामध्ये या राज्यात होते त्यांनी खूप सारे किल्ले बांधलेले आहेत. त्या काळात किल्ला हा सामर्थ्याचं, संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेला घटक होता. महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक किल्ले आढळतात. बहुतांश किल्ले हे डोंगरी किल्ले आहेत, काही किल्ले हे भुईकोट किल्ले आहेत म्हणजे सपाट पठारी मैदानी भागातले किल्ले, तर काही किल्ले हे जलदुर्ग आहेत म्हणजे समुद्रात आहेत.
क्लिअर. सो महाराष्ट्रात जे काही किल्ले आहेत ते सर्व किल्ले जिल्ह्यानुसार आपल्याला तोंडपाठ असले पाहिजेत, कारण त्याच्यावर अनेकदा प्रश्न आलेले आहेत जोड्या लावाच्या स्वरूपात. किल्ला जिल्हा, किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ते. पुढे बघा, महाराष्ट्र हे पश्चिम किनाऱ्यावरचं राज्य आहे आणि या पश्चिम किनाऱ्याला लागून आपल्याला काही बेटं आढळतात. ही जी बेटं आहेत महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरची बेटं, ही बेटं फार महत्त्वाची आहेत. सो त्या बेटांचं लोकेशन कुठे आहे, कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्याजवळ कोणतं बेट आहे, ही माहिती आपल्याला असली पाहिजे. त्यानंतर शेवटचा एक मुद्दा लक्षात घ्या, लेणी. यामध्ये आपल्याला काय दिसतंय, महाराष्ट्रामध्ये ज्या काही लेण्या आहेत, ज्या प्राचीन काळात निर्माण झालेल्या आहेत, त्या लेण्या कोणत्या कालावधीत निर्माण झालेल्या आहेत, त्या कोणत्या जिल्ह्यात आहेत, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण नावं किंवा त्यांना जे काही जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिलं असेल तर ती माहिती लेण्यांबाबत अभ्यासणं गरजेचं आहे. क्लिअर. सो अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवर प्रश्न आलेले आढळत आहेत. हा व्हिडिओ पाहताना तुम्ही एक गोष्ट करणं अपेक्षित आहे, हे जे क्रमाने मुद्दे मांडलेले आहेत 6 नंबर 7 नंबर आणि आधीचे तसे मुद्दे मांडा. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार आहात महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेच्या अभ्यासाला, त्यावेळेस त्या मुद्द्यांवर भर द्यायचा आहे. जसं आपण म्हणालो की पहिला मुद्दा काय होता, पर्वत डोंगर टेकड्या. सो अभ्यास करताना याला सर्वात आधी अभ्यासायचं, याचा अभ्यास करताना हे सगळे घटक आपले अभ्यासायचे. याचा अभ्यास पूर्ण झाला की टॅली करा, का मग परत पुढे जा, त्याच्यावर आलेले प्रश्न सोडवून बघा, मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, मग तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा प्राप्त होईल. पुढे जाऊयात आपण. आता आपण बघूयात भारत. पुन्हा तीच स्टोरी आहे, पुन्हा तेच. आयोगाला पर्वत डोंगर टेकड्या थंड हवेची ठिकाणं कदाचित खूप आवडतात, त्यामुळे आयोग सातत्याने प्रश्न टाकतोय मोठ्या संख्येत. महाराष्ट्रातील पर्वत डोंगर टेकड्या सेम भारतातील पर्वत डोंगर टेकड्या, आणि त्यात सुद्धा भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करताना आयोगाचा सर्वात आवडता पर्वत आहे हिमालय. क्लिअर. इथे बघा, भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करताना सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत पर्वतांवरती, त्यानंतर मैदानी प्रदेशावर प्रश्न आहे, त्यानंतर किनारपट्ट्यांवर प्रश्न आहेत, मग सागरी बेटांवर प्रश्न आहेत, आणि मग काही प्रमाणात प्रश्न आपल्याला क्वचित त्रिभुज प्रदेशांची प्राचीन नावं आणि हा जो भारताचा विस्तार आहे त्या विस्तारावर प्रश्न आढळतात. सर्वात जास्त प्रश्न आपल्याला कशावर दिसत आहेत, तर पर्वत रांगा. भारतामध्ये ज्या काही प्रमुख पर्वत रांगा आहेत, जसं की सर्वात महत्त्वाची भारतातली पर्वतरांग, रादर संपूर्ण जगातली सर्वात महत्त्वाची पर्वतरांग आहे हिमालय पर्वत. जगातला सर्वात उंच युवावस्थेतील घडीचा पर्वत म्हणजे हिमालय. त्यानंतर अरावली, विंध्य, सातपुडा, पश्चिम घाट म्हणजेच आपला सह्याद्री आणि पूर्व घाट या प्रमुख रांगा आणि इतर जे काही डोंगर टेकड्या आहेत त्यावर प्रश्न आहेत. पण त्यातल्या त्यात जर आपण बारकाईने ॲनालिसिस केलं तर येणारे प्रश्न, पर्वतांशी संबंधित असलेले प्रश्न हे हिमालयाबाबत सर्वात जास्त आहेत. ते हिमालयाच्या कोणकोणत्या घटकांवर प्रश्न आलेले आहेत ते आपण लक्षात घेऊया. बघा आता, हिमालयाच्या रांगांचा क्रम. हिमालय पर्वताच्या ज्या काही रांगा आहेत, ट्रान्स हिमालय, बृहद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिक, या रांगा, त्याच्यामध्ये ज्या उपरांगा आहेत त्यांचे उत्तरेकडून दक्षिणेकडे मांडणी, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. एकदा त्यावर नकाशाच्या स्वरूपात सुद्धा प्रश्न आला होता, तो आता आपण पाहणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा, जसं महाराष्ट्रातले घाट रस्ते, महाराष्ट्रातल्या खिंडी आयोगाला आवडतात, तशाच हिमालयातल्या. सुदैव हे की महाराष्ट्रातील या खिंडींची संख्या तुलनात्मकदृष्ट्या फार कमी आहे, हिमालयातल्या खिंडींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे हिमालयातल्या खिंडींचा अभ्यास करताना थोडंसं त्रासदायक होणार आहे, कारण त्या खिंडींची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोणत्या राज्यात कोणती खिंड आहे, कोणती खिंड कोणत्या प्रदेशांना जोडते किंवा कोणत्या 2 देशांना जोडते. तुम्ही आजचा जर पेपर वाचला, न्यूजपेपर, तर आज तुम्हाला एक बातमी दिसते की काश्मीर खोरे आणि लडाख यांना जोडणारी झोजिला खिंड सरकारने बंद केली आहे. का, तर तो अतिउंचावरचा भाग आहे, तिथे तीव्र हिमवृष्टी होत आहे, तापमान वजामध्ये गेलेलं आहे आणि तो अतिशय अरुंद घाट रस्ता आहे, त्यामुळे सरकारने तो बंद केला.
सो अशा जेव्हा बातम्या येतात त्यावेळेस आपल्याला लगेच या गोष्टी रिवाईज करता आल्या पाहिजेत. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की पुढीलपैकी कोणती खिंड काश्मीर खोरे आणि लडाख यांना जोडते. क्लिअर. सो ही जी माहिती आहे हिमालयातल्या खिंडी त्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे, कोणत्या राज्यात कोणती खिंड कोणत्या प्रदेशांना जोडते, काही खिंडी भारत आणि शेजारील राष्ट्रांच्या सीमेवर आहेत. सो ती खिंड भारताला कोणत्या राष्ट्राशी जोडते, ही सगळी माहिती या खिंडींबाबत आपण अभ्यासणं गरजेचं आहे. हे आपल्या हातातले मार्ग आहेत, ते आपण गमावता कामा नये. पुढे जाऊयात आपण. पुढचा मुद्दा जसा जो महाराष्ट्राबाबत विचारला तसाच भारताबाबत. हिमालयामधली जी काही उंच शिखरं आहेत त्या शिखरांचा क्रम, उंचीनुसारची उतरती मांडणी, शिखरांची उंचीनुसार मांडणी करा. ती शिखरं कोणत्या राज्यात आहेत, भारताबाहेर असेल तर कोणत्या देशात आहे हे नमूद करा. आणि जमल्यास नकाशावर ती शिखरं कुठे आहेत ते लोकेशन लक्षात ठेवा. असं का? कारण आयोग हळूहळू अवघड प्रश्न टाकतोय. त्यामुळे असा प्रश्न येऊ शकतो, ते हिमालयाचा भाग नकाशावर दाखवतील, त्यात 4 ठिकाणं दाखवतील आणि या खिंडी कोणत्या असं ते विचारू शकतात. त्यामुळे फक्त कोणत्या राज्यात किंवा कोणत्या देशात कोणती खिंड येते एवढ्या पुरतं मर्यादित न राहता त्याचं नकाशावरचं लोकेशन, त्याचं नकाशावरचं स्थान सुद्धा माहिती करून घ्या. पुढे बघा, हिमालयाचे भौगोलिक उपविभाग. जसं मी आत्ताच तुम्हाला नमूद केलं, ट्रान्स हिमालय, बृहद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिक, पूर्वांचल हे हिमालयाचे कोणते झाले भौगोलिक उपविभाग आहेत. त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत प्रादेशिक उपविभागावर सुद्धा. या प्रादेशिक उपविभागावर कसे प्रश्न आलेले आहेत तर हिमालयाचं आपण काश्मीर किंवा पंजाब हिमालय, कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय, आसाम हिमालय असे भाग करतो. कोणत्या नद्यांमुळे हिमालयाचे असे भाग झालेले आहेत, म्हणजे कुमाऊ हिमालय कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यानचा हिमालयाचा भाग आहे, यावर जोड्या लावाच्या स्वरूपात, नकाशाच्या स्वरूपात प्रश्न येऊ शकतात. प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत. पुढे बघा, पर्वत आणि शिखरं, म्हणजे भारतातल्या ज्या काही प्रमुख पर्वतरांगा आहेत, अरावलीतलं सर्वोच्च शिखर कोणतं, विंध्यमधलं सर्वोच्च शिखर कोणतं, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्याच्या पुढचा बघा, विंध्य पर्वताच्या वैशिष्ट्यांबद्दल त्यांनी प्रश्न विचारला होता. शिखरांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे असा विचारलेला आहे. त्यानंतर एक प्रश्न आला होता प्राचीन घडीचे पर्वत. अरावली हा भारतातला एक सर्वात जुना घडीचा पर्वत आहे. सो असे प्रश्न इथं आलेले आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आयोगाच्या आवडीचा, हिमालयातल्या हिमनद्या. जसं इथे खिंडी महत्त्वाच्या आहेत तसंच इकडे आणखी काय महत्त्वाचं आहे, हिमालयामधल्या हिमनद्या, ज्याला आपण ग्लेशियर असं म्हणतो. हिमालयातली सर्वात मोठी हिमनदी कोणती तर सियाचीन. हिमालय हा जगातला एक सर्वात उंच घडीचा पर्वत आहे. या पर्वताचे ज्या अतिउंच रांगा आहेत त्या अतिउंच रांगांवर आपल्याला काय आढळतं तर कायमस्वरूपी बर्फाच्छादित प्रदेश आढळतो. या कायमस्वरूपी बर्फाच्छादित प्रदेशातले बर्फाचे जाडजूड थर हळूहळू उताराला अनुसरून खाली घसरतात. हे इथं साचलेलं बर्फ वर्षानुवर्ष साचतंय, साचून साचून ते कॉम्पॅक्ट होतं, ते घट्ट होतं, दाट होतं आणि मग ते बर्फाच्या जाडजूड लाद्या संथ गतीने उताराला अनुसरून खाली सरकतात. त्याला आपण म्हणतो हिमनदी. अशा हिमनद्या कोणत्या राज्यात कोणत्या आहेत, त्यांच्या लांबी रुंदीनुसार त्यांचा उतरता क्रम पुस्तकात दिलेला आहे, तो आपल्याला पाठ करणं आवश्यक आहे. याच्यावर प्रश्न आलेत, पुन्हा पुन्हा येऊ शकतात. सो सर्वात जास्त प्रश्न जे आलेत ते या घटकांवर आलेले आहेत भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये. त्यानंतर बघा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, फार मोठ्या संख्येत प्रश्न नाही आहेत. मुळात भारताच्या प्राकृतिक रचनेवर प्रश्न कमीच आहेत. जास्त कशावर आहेत, महाराष्ट्रावर. भारतावर जे काही प्रश्न आलेले आहेत, भारताच्या प्राकृतिक रचनेवर जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न कशावर आलेले आहेत, प्रामुख्याने या घटकावर. इथे आपल्याला गाळाच्या क्रमावर एक प्रश्न आलेला दिसतो. हा प्रश्न UPSCने सुद्धा विचारलेला आहे, हा प्रश्न राज्यसेवेला सुद्धा विचारलेला आहे, हा प्रश्न कंबाईंड एक्झामला सुद्धा विचारला आहे, तो परत विचारला जाऊ शकतो. हिमालयातून नद्या ज्यावेळेस खाली उतरतात, हिमालयाच्या पायथ्याशी येतात, तिथून पुढे समुद्रापर्यंत पोहोचेस्तोवर या नद्या गाळाचं संचयन करतात. हा जो संचयित केलेला, नद्यांनी सोडून दिलेला गाळ जो आहे, हा गाळ त्याच्या स्वरूपानुसार, त्याच्या आकारानुसार भाबर, तराई, भांगर, खादर अशा प्रमुख प्रकारात विभागला जातो. तसंच त्या गाळाला वेगवेगळ्या प्रदेशानुसार काही स्थानिक नावं सुद्धा आहेत. या गाळाचा क्रम, त्या गाळाची नावं, त्याला कोणत्या राज्यात काय म्हणतात यावर आयोग प्रश्न टाकतं. त्यामुळे त्या गाळाचा क्रम नीट लक्षात घ्यायचा आपल्याला. भाबर कुठे,
तराई कुठे, भांगर कुठे, खादर कुठे, हे क्रम आपल्याला माहिती असले पाहिजेत, प्लस त्यांची स्थानिक नावं राज्यानुसार माहिती पाहिजे. पुढे जाऊयात. पुढचे प्रश्न बघा, किनारपट्टीवर प्रश्न आले. भारताच्या किनारपट्टीची लांबी. भारताच्या किनारपट्टीची लांबी म्हणताना तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. भारताच्या मुख्य भूमीचा जो किनारा आहे त्याची लांबी, प्लस भारताची जी काही बेटं आहेत जसं की अंदमान निकोबार बेट समूह प्लस आपला लक्षद्वीप बेट समूह, यांच्या किनारपट्टीची लांबी ॲड करून होणारी फिगर. सो हे दोन आकडे आपल्याला बघावे लागतील. त्यानंतर त्यांनी पूर्व किनाऱ्याच्या उपविभागाबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. पूर्व किनारपट्टीमध्ये कोणकोणते उपविभाग येतात, कोरोमंडल कुठे येतं, उत्कल किनारा कुठे येतो, असाच प्रश्न ते विचारू शकतील पश्चिम किनारपट्टीबद्दल. क्लिअर. सो पश्चिम किनाऱ्याचे उपविभाग कोणते आहेत, कोणत्या राज्यात कोणता उपविभाग येतो, म्हणजे मलाबार कोस्ट, मलाबार किनारा हा कोणत्या राज्यात येतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. शेवटचा मुद्दा बघा, भारतातली जी काही भारताच्या मालकीची जी काही प्रमुख बेटं आहेत त्या बेटांवर आलेले प्रश्न. त्यामध्ये बघा अंदमान निकोबारच्या दक्षिण टोकावर प्रश्न आलेला. अगदी काल परवाची बातमी लक्षात घ्या. आपले एक केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हे अंदमान निकोबारचं जे सर्वात दक्षिणेचं टोक आहे तिथं जाऊन आलेले आहेत. तिथं जाऊन त्यांनी भारताच्या संरक्षण सिद्धतेची माहिती घेतली. जेव्हा आपण पेपर वाचतो, ज्यावेळेस आपण न्यूज चॅनल्स पाहतो, त्यावेळेस अशा गोष्टी ज्या आपल्यासमोर येतात त्यातला भूगोलाचा भाग आपल्याला झटकन कॅच करता आला पाहिजे. ते स्पष्ट दिलेले आहे. अंदमान निकोबारच्या दक्षिण टोकावर ते गेले. ते ॲक्च्युली त्याचा फोटोसुद्धा पेपरमध्ये आला होता. तर तिथे ते इंदिरा पॉईंट किंवा पिग्मॅलियन पॉईंट हे जे शब्द आहेत ते लगेच आपल्याला कॅच करता आले पाहिजेत. लगेच आपण ते नकाशावर बघितलं सुद्धा पाहिजे. क्लिअर. तसाच अजून एक अतिशय आवडता मुद्दा आयोगाचा, हा मुद्दा UPSCला सुद्धा आवडतो. UPSC सुद्धा अधूनमधून यावर प्रश्न टाकत असते. फक्त UPSCचा प्रश्न हा जागतिक पातळीवरचा आहे, MPSCचा प्रश्न हा भारताच्या पातळीवरचा आहे की 10 डिग्री चॅनल हे पुढीलपैकी कोणत्या दोन बेटांना वेगळं करतं. तसं UPSC विचारू शकते इंग्लिश चॅनल हे कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे. सो असे जे प्रश्न आहेत भारताच्या सभोवतालच्या बेटांबाबतचे प्रश्न हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. याचा सविस्तर आढावा आपण आपल्या येणाऱ्या लेक्चर सिरीजमध्ये घेणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एक अंदाज आला असेल. त्यानंतर यामध्ये आलेले अत्यल्प संख्येतले प्रश्न बघा. त्रिभुज प्रदेश हा एक महत्त्वाचं भूरूप आहे. नदी तिच्या मुखाशी गाळाचं संचयन करते आणि त्यातून त्रिभुज प्रदेश निर्माण होतात. जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आपल्याला भारतात आढळतो, तो म्हणजे सुंदरबन. तसंच भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आणखी काही त्रिभुज प्रदेश आहेत, त्याबद्दलची माहिती आपण अभ्यासणं गरजेचं आहे. ॲक्च्युली हा मुद्दा किनारपट्टीच्या अंडरच कव्हर होतो. समुद्र किनारे, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी, पण ते भूरूप जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपण त्याला थोडंसं वेगळं कन्सिडर केलं आहे. त्याच्या पुढे बघा प्रदेशांची प्राचीन नावं. याच्यावर एकदाच प्रश्न आला होता, पण तशी प्राचीन नावं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा भारतातल्याच इतर काही प्राचीन नावांबद्दल, वेगवेगळ्या भागाच्या प्राचीन नावांबद्दल प्रश्न येऊ शकतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा ज्यावर प्रश्न येतात तो म्हणजे भारताचा अक्षवृत्तीय तसंच रेखावृत्तीय विस्तार, भारताची पूर्व पश्चिम रुंदी, उत्तर दक्षिण लांबी, भारताचं क्षेत्रफळ, क्षेत्रफळानुसार भारताचा जागतिक क्रमवारीतला क्रम, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने फिरवून फिरवून आयोग प्रश्न विचारू शकतं. क्लिअर. सो विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आत्ता घटक आपण पाहिलेले आहेत, भारत, महाराष्ट्र, या सगळ्या घटकांचा व्यवस्थित आढावा आपण घ्यायचा. हा व्हिडिओ पाहताना तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, तर तुम्ही आपल्या वहीमध्ये हे जे मुद्दे आहेत ते नोंदवणं गरजेचं आहे की महाराष्ट्राची प्राकृतिक रचना मला आधी अभ्यासायची, मग त्यात मला कशाचा अभ्यास करायचा आहे, तर महाराष्ट्रातले पर्वत, डोंगर, टेकड्या, मग त्यात मी काय अभ्यास करणार, तर हे 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 मग तो अभ्यास झाल्यावर मी कुठे जाणार, तर मी या घटकाकडे जाणार, मग त्यात मी काय अभ्यासणार हे, मग मी त्यात काय अभ्यासणार हे. ही अशी एक प्रायोरिटी ऑर्डर, एक प्राधान्यक्रम तयार करा. त्यामध्ये त्या यादीमध्ये जे काही टॉपिक येतील ते त्या सिक्वेन्सने अभ्यासायचे. ते अभ्यासताना जिथे कुठे नकाशाची मदत घेणं गरजेचं आहे, ती मदत आपण घेतली पाहिजे. क्लिअर. आता आपण बघूयात या सगळ्या घटकांवर आलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघूयात. हे बघा, आत्ताच आपण बेटांचा मुद्दा जो पाहिला त्याच्यावरच तुम्हाला लगेच प्रश्न दिसतोय.
आत्ता रिसेंट एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे हा. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट पुढीलपैकी कोणत्या चॅनलमुळे वेगळी झालेली आहे? क्लिअर. पुढे बघा, पुन्हा तोच खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम. कुठल्या खिंडी विचारल्यात त्यांनी? भारतातल्या. त्यानंतर बघा, टेकड्या आणि जिल्हे, ओके, महाराष्ट्रामधलं विचारलं त्यांनी. कोकणातील घाटांची रचना कुठून कुठे विचारलेली आहे? नॉर्थ टू साऊथ. सो ही मांडणी आपल्याला तोंडपाठ असली पाहिजे. हे कसं पाठ करायचं, हे कसं लक्षात ठेवायचं, हे आपण आपल्या कोर्समध्ये पाहणार आहोत. आजच्या या लेक्चरचं उद्दिष्ट या घटकांचा अभ्यास कसा करायचा आहे हे नाहीये. अभ्यास कशाचा करायचा आहे, अभ्यास कोणत्या क्रमाने करायचा आहे, हे आजच्या लेक्चरचं उद्दिष्ट आहे. आधी अभ्यास कशाचा करायचा, अभ्यास कोणत्या क्रमाने करायचा हे माहिती करून घ्या. हे माहिती झाल्यानंतर ॲक्च्युअल अभ्यासाला लागायचं. तो ॲक्च्युअल अभ्यास आपण आपल्या कोर्समध्ये करणार आहोत. पुढे जाऊयात आपण आता. बघा, पठाराची लांबी, पूर्व पश्चिम लांबी, पर्वतरांगांचा क्रम कुठून? नॉर्थ टू साऊथ. मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आज पुन्हा सांगतोय, ज्यावेळेस असा क्रम लावा म्हणून प्रश्न येतो तेव्हा तुम्ही अभ्यास केलेला असतोच, पण या गोष्टीवर बारकाईने लक्ष द्या. गडबडीमध्ये आपण नॉर्थ टू साऊथचं उलटं वाचतो, साऊथ टू नॉर्थ, आणि मग आपल्याला येत असलेल्या माहितीवरचा प्रश्न आपण चुकवतो. तसं करायचं नाही, शांत डोक्याने ते सोडवायचं. हे बघा, पुळण आणि जिल्हे, कोणत्या जिल्ह्यात कोणती चौपाटी आहे याच्या जोड्या लावा. पुढे बघा, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार. आता इथे बघा, 15 डिग्री 44 हे काय आहे? 20 डिग्री 6 हे काय आहे? सो ती माहिती जी आहे ती बारीक सारीक माहिती घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस दोन अक्षवृत्त लगतची, हे 20 अंशाचं, हे 21 अंशाचं अक्षवृत्त, या दोन 20 आणि 21 या दोन अक्षवृत्तांच्या मधला भाग जो आहे त्याला मांडायचा असेल तर त्या अक्षवृत्तांदरम्यानच्या लगतच्या दोन अक्षवृत्त किंवा रेखावृत्तांदरम्यानचा भाग आपण मिनिट आणि सेकंदमध्ये डिव्हाइड करतो. सो ती माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. ते आपण आपल्या कोर्समध्ये घेणार आहोत. आत्ता इथे मुद्दा आला म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काही ठिकाणी तुम्हाला ते आणखी सविस्तर दिसू शकतं. बघा, 15 डिग्री 33 मिनिट 22 सेकंड हे एक्झॅक्ट लोकेशन आपण मांडत असतो. पुढे चला, क्षेत्रफळ किती आहे? एक्झॅक्ट आकडा तोंडपाठ पाहिजे. आयोग जे आकडे देते ते युजली जवळजवळचे आकडे असतात, त्यामुळे अचूक आकडा आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहे. बघा, शिखराच्या ॲक्च्युअल उंचीवर आलेला हा एकमेव प्रश्न आहे. कुठलं विचारलं त्यांनी? रायरेश्वर शिखराची उंची किती आहे? बऱ्याचदा मुलांना हेच माहिती नसतं, रायरेश्वर नावाचं शिखर आहे. क्लिअर? माहिती असेल तर उंचीचा आकडा पाठ केलेला नसतो. त्यामुळे टू बी ऑन सेफ साईड आपला प्रश्न चुकू नये याकरता तुम्ही एक गोष्ट करा की जी काही प्रमुख 10-12 शिखरं आहेत भारतातली, महाराष्ट्रातली, या शिखरांचं उतरत्या क्रमाने मांडणी करा. ती कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात आहेत ते नमूद करा आणि त्याच्यासमोर त्याचे आकडे, उंचीचे आकडे लिहून ते आकडे सुद्धा तोंडपाठ करा. म्हणजे अभ्यास करतानाच असं केलं पाहिजे. कळसुबाई 1646 1646 असे जे काही आकडे असतील ते आपण पाठ केले पाहिजे. पुढे बघा, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंब चौरस किलोमीटर असून भारताच्या टिंब व्यापलेले आहे. भारताच्या किती टक्के व्यापलेले आहे महाराष्ट्राने ते आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे थोडक्यात क्रम, भारतामधील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रम कितवा आहे, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने किती टक्के व्यापलेला आहे, ही सगळी आकडेवारीची माहिती आपली तोंडपाठ असली पाहिजे. पुढे बघा, मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणता घाट रस्ता आहे? मुळात आपल्याला हे माहिती पाहिजे की हा जो सह्याद्री आहे महाराष्ट्रामध्ये, तो सह्याद्री उत्तर, मध्य, दक्षिणमध्ये डिव्हाइड झालेला आहे आणि मग तो कोणत्या घाटरांगांनी त्याला तसा डिव्हाइड केलेला आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे चला, भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील सर्वात दक्षिणेकडील ठिकाण. क्लिअर?
जिथे आत्ता आपले मंत्री महोदय जाऊन आले ते ठिकाण. पुढे बघा, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अशा प्रश्नांमध्ये सुद्धा घोळ होतो. काय चूक करतात विद्यार्थी लक्षात घ्या. घाई गडबडीमध्ये प्रश्न वाचताना ते काय करतात, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आयोगाने दिलेलं असतं नाही आणि आपण वाचतो आहे, किंवा उलट आयोगाने दिलेलं आहे आपण वाचतो नाही. युजली काय होतं की आयोग नाही असं देतोय. पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही, त्या नाहीच्या ऐवजी आपण आहे असं कन्सिडर करून उत्तर देतो. सो अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देताना शांत चित्ताने तो प्रश्न वाचा, लक्षपूर्वक प्रश्न वाचा. अशा सिली मिस्टेक होता कामा नयेत. बघा, हा प्रश्न कशाबाबत आहे तर खडक प्रणाली. डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये सापडतो. चुनखडी खडक हा महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये आढळतो. हे खडकांच्या निर्मितीनुसारच्या प्रणाली आहेत. खडकाची निर्मिती कोणत्या कालखंडात झाली, पृथ्वीच्या निर्मितीचा जो कालखंड आहे त्यापैकी कोणत्या कालखंडात खडकाची निर्मिती झाली त्यानुसार खडकांना नावं दिली जातात. टर्शरी प्रणालीचा खडक. दुसरं, एखादा नवीन प्रकारचा खडक सर्वात पहिल्यांदा कुठे सापडला त्या ठिकाणाचं नाव त्या खडक प्रणालीला दिलं जातं. जसं इथे कडप्पा आणि धारवाड ही नावं ठिकाणांची नावं आहेत, ज्या ठिकाणी संशोधकांना त्या प्रकारचा खडक सर्वात पहिल्यांदा आढळला त्यानुसार त्यांनी ही नावं दिलेली आहेत. सो ती खडक प्रणाली माहिती असेल तर आपलं उत्तर देता येणार आहे. पुढे बघा, गाळाच्या संचयन. आता जो आपण बघितला होता गाळाचा क्रम, त्या क्रमावरती हा प्रश्न आलेला आहे. सर्वात पहिल्यांदा म्हणजे कुठे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, हिमालयाच्या पायथ्याकडून दक्षिणेकडे येताना गाळाचा क्रम कसा असेल हे आपल्याला इथे पाहायचं आहे. पुढे बघा, आता खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? हे बेटांबाबतचे प्रश्न आहेत. बघा, मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळते. सो कोणती बेटं कुठे आहेत, त्यावर काय आहे, लेणी आहेत, किल्ले आहेत, ती निर्मनुष्य आहेत, जे काही असेल ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे चला, जोड्या लावा, जिल्हे आणि डोंगर रांगा. हातातला प्रश्न आहे हा, आपल्या चुकता कामा नये. पुढे बघा, विंध्य प्रणाली करताचं वैशिष्ट्य. मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं की विंध्य पर्वत रांगांच्या वैशिष्ट्याबद्दल प्रश्न आलेला आहे. ती अग्निजन्य खडकाने बनलेली आहे, तिची खोली, खडकांची खोली जास्त आहे, गंगेचं मैदान दख्खनचं पठार वेगळं केलेलं आहे, तांबड्या वाळूकाष्मासाठी प्रसिद्ध आहे. ही जी वैशिष्ट्य आहेत विंध्य पर्वताबद्दलची, विंध्य खडक प्रणालीबद्दलची वैशिष्ट्य आलेली आहेत. हा बघा, हिमनदीचा प्रश्न. भारतातली सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? तर दॅट इज सियाचेन. ते सियाचेन हिमनदीच हे जगातलं सर्वात हायेस्ट बॅटलफील्ड म्हणून ओळखलं जातं. जगातील सर्वात उंचावरची, समुद्र सपाटीपासून सर्वाधिक उंचीवरची युद्धभूमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढे बघा, किनारपट्टीची लांबी त्यांनी विचारलेली आहे. आकडा तोंडपाठ असला पाहिजे. आकड्यांवर प्रश्न येतात. हे आकडेच तुमचं भविष्य ठरवणार आहेत हे लक्षात ठेवा. क्लिअर? त्यामुळे हे आकडे पाठ करणं आवश्यक आहे. पुढे चला, घाटांचा क्रम कुठून कुठे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. पुढे चला बघा, खडक प्रणालीवरचा प्रश्न आहे. आर्कियन श्रेणी, धारवाड श्रेणी, विंध्य श्रेणी, गोंडवना श्रेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते पाठ करायचं आहे. हे अभ्यासनं जरासं किचकट आहे, पण ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करू आपल्या कोर्समध्ये, कंबाईनच्या कोर्समध्ये, त्यावेळेस तुम्हाला ते शक्य तेवढं सोपं करून मी शिकवणार आहे. त्रिभुज प्रदेशाबद्दल आलेला एक प्रश्न बघा. हरित त्रिभुज प्रदेश म्हणून कोणता त्रिभुज प्रदेश ओळखला जातो? हे बघा, प्राचीन नावं जी आहेत, प्राचीन ग्रंथामध्ये मुशक, आळुक, कुपक अशी नावे असलेला प्रदेश कोणता? हे फार रेअर प्रश्न आहेत. असे प्रश्न वारंवार येत नाहीत, पण ते प्रश्न आपल्याला दिशा दाखवतात की अशा प्रकारचा आणखी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे त्याचा अभ्यास आपण करणं अपेक्षित आहे. बघा, खडक हा कुठे आढळतो? काय बघा, इथे त्यांनी प्रश्न कसा विचारलाय बघा, पुन्हा आपली गडबड होऊ शकते. बांधकामात उपयोगी पडणारा बेसाल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो?
आपण घाईघाईत वाचताना काय वाचणार, बेसाल्ट खडक खालीलपैकी कोणत्या विभागात आढळतो. सो त्या परीक्षेच्या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये आपण शांतपणे प्रश्न वाचणं गरजेचं आहे. पुढे जाऊयात आपण. कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची जाडी जास्त आहे. हे जे काही महाराष्ट्राचं आपल्याला पठार दिसतंय त्या महाराष्ट्राच्या पठारामध्ये आपल्याला हा सह्याद्री, इकडे झाला आपला कोकण, हे पठार जे आहे या पठारामध्ये नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट कुठल्या बाजूला पठारातल्या खडकाची जाडी जास्त आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. हे कधी लक्षात येतं, ज्यावेळेस आपण पठाराच्या निर्मितीचा अभ्यास बारकाईने करतो त्यावेळेस ते ऑटोमॅटिक आपल्याला समजून जातं. ओके, पुढे बघा, महाराष्ट्रातील पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे. सो इथे तुम्हाला 4 प्रक्रिया दिलेल्या आहेत पठाराच्या निर्मितीबाबतच्या. मुलांना त्या प्रक्रियाच माहिती नसतात, तर उत्तर आपल्याला प्रक्रिया समजली असेल तर उत्तर आपल्याला लगेच अचूकपणे सांगता येतं. पुढे बघा, झस्कार, लडाख, काराकोरम पर्वतरांगांचे स्थान यापैकी कोणत्या हिमालयात आहे. जे हिमालयाचे उपविभाग आपण म्हटलं होतं मगाशी, प्रादेशिक उपविभाग, काश्मीर हिमालय, कुमाऊ हिमालय किंवा पूर्व हिमालय, मध्य हिमालय, यापैकी कोणत्या भागामध्ये या 3 रांगा आपल्याला आढळतात. दक्षिणोत्तर लांबी, अगदी सोपा प्रश्न, आकडा तोंडपाठ असला पाहिजे का लगेच आपण उत्तर देऊ शकतो. पुढे बघा, पठाराची उंची, समुद्र सपाटीपासून पठार किती उंचीवर आहे, सरासरी उंची आपल्याला माहिती असली पाहिजे. पुढे बघा, आता कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभ्या खडकाची पठारे आहेत. जांभा दगड हा बेसाल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो. महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावर क्रेटेशियस कालखंडातील लाव्हाचे थर आहेत. हा प्रश्न पुन्हा कशाबद्दलचा आहे, तर जे मगाशी मुद्दा आपण मांडला होता, खडक प्रणालीवर आलेले प्रश्न. हा प्रश्न खडक प्रणालीशी संबंधित आहे. पुढे बघा, कोकणाची सीमा, उत्तर सीमा, दक्षिण सीमा कोणत्या नदीपर्यंत आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. उत्तरेकडे गेलो तर आपल्याला काय आढळते, दमनगंगा, आणि गोव्याकडे जाताना आपल्याला काय आढळते, तेरेखोल. पुढे बघा, नंदादेवी शिखराची उंची, हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो. आत्ताच मी तुम्हाला याबद्दल आजची बातमी सांगितली होती. बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे. हा खरोखरच खूप कन्फ्युजिंग प्रश्न आहे. हे तुम्हाला निश्चित माहिती असणार आहे, बरोबर. गोंधळ होतो इथे, या नंदादेवी कुठे आहे, कसं आहे हे माहिती आहे, पण त्याच्या उंचीबाबत आपण बऱ्याचदा काय करणार, घोळ घालणार. क्लिअर, तिथे गडबड होऊ शकते. बरं ठीक आहे, ते पण आपण पाठ केलेलं आहे. आता आपल्या घोळ कुठे होतो, इथे बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे. 99% स्टुडंट्स अभ्यास करणारे क विधानामध्ये गडबडून जाणार. सो अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत त्यांची संख्या हळूहळू वाढत चाललेली आहे. त्यामुळे तो अभ्यास करताना आपण अचूकपणे केला पाहिजे. हिमालयातली सगळी शिखरं, जी काही 10-15 महत्त्वाची शिखरं आहेत, ती शिखरं, त्यांच्या उंचीचा आकडा, त्यांचा उत्तरेपासून दक्षिणेकडे क्रम, राज्य, कोणत्या राज्यात आहेत, कोणत्या देशात आहेत, प्लस नकाशावर त्यांचं लोकेशन कुठे आहे हे माहिती पाहिजे. जर ती सगळी यादी तोंडपाठ असेल तर नंदादेवीची उंची किती लगेच सांगता येते. या दोघांपैकी, क विधानातल्या दोघांपैकी कोणतं उंच आहे, कोणतं कमी उंचीचं आहे हे लगेच सांगता येतं आपल्याला. त्यामुळे आपण अचूक प्रश्नाचं कमीत कमी वेळेत उत्तर देऊ शकतो. पुढे चला, जोड्या लावा. हे बघा, मगाशी जे मी सांगितलं होतं ना, प्रादेशिक उपविभाग, हिमालयाचा कोणता भाग कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे. हिमालयाच्या ज्या काही रांगा आहेत, बृहद, मध्य, शिवालिक, त्याला आपण इंग्रजीत ग्रेटर, मिडल शिवालिक म्हणतो. इथून गेलेली आहे सिंधू, सतलज, काली, तिस्ता, ब्रह्मपुत्रा. हे काय झालं, पंजाब किंवा काश्मीर हिमालय, हा कुमाऊ हिमालय, हा नेपाळ हिमालय आणि हा आसाम हिमालय. हे अशी आकृती काढून, जे आपण कोर्समध्ये अशाच पद्धतीने शिकणार आहोत, याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने मॅपवरती आपण ते दाखवणार आहोत. तशी आकृती काढून तसं नकाशावर जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर या प्रश्नांची उत्तरं अचूकपणे कमीत कमी वेळेत देता येतील. पुढे बघा, गुरु शिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतलं सर्वोच्च शिखर आहे. म्हणजे पर्वतरांगा आणि शिखर याच्यावरचा साधा सोपा प्रश्न.
उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणत्या पर्वत शिखराचा क्रम बरोबर आहे? म्हणजे पर्वतरांगांमधील शिखरांची मांडणी, जसं घाटांची आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे केली तशीच ही मांडणी आहे. पुढे बघा आता, जोड्या लावा. ही वेगवेगळी ठिकाणं आहेत आणि ते कशासाठी महत्त्वाची आहेत ते आपल्याला इथे दिलेलं आहे. क्लिअर? पुढे बघा, नकाशावर आधारित प्रश्न. संख्या कमी आहे पण इथे एक प्रश्न आलेला आहे. नकाशा दिलेला आहे त्यांनी, 1 2 3 4 रांगा दिलेल्या आहेत आणि या 4 रांगांचा क्रम त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. जस्कार, लडाख, पीर पंजाल, कारा कोरम. जर हिमालयाचा अभ्यास करताना त्याच्या उपरांगांचा अभ्यास तुम्ही नकाशाच्या मदतीने केला असेल तर तुम्हाला याचं उत्तर अचूकपणे आणि कमीत कमी वेळेत देता येणार आहे. पुढे चला, हा एकमेव प्रश्न आपल्याला दिसतोय कशावर आलेला? भारताच्या नाही, महाराष्ट्राच्या नाही, जगाच्या प्राकृतिक रचनेवर. काय प्रश्न आहे? तांबडा समुद्र आणि भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडलेले आहेत? तर तो कुठला कालवा आहे? सुएझ. हा एकच प्रश्न आहे जो जगाच्या प्राकृतिक रचनेवर आलेला आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? मगाशी आपण म्हणलं होतं पूर्व किनारपट्टीचे उपभाग. कोकण पश्चिमेचा आहे, मलबार पश्चिमेचा आहे आणि कोरोमंडल हा पूर्व किनाऱ्याचा भाग आहे. क्लिअर? टिंबटिंब हा भारतातला प्राचीन घडीचा पर्वत आहे. ज्यावेळेस भारतातल्या पर्वतांचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस कोणता पर्वत कोणत्या प्रकारचा आहे, कोणता पर्वत जुना आहे, कोणता युवावस्थेतला आहे हे आपण अभ्यासणार आहोत. त्या माहितीच्या आधारे आपल्याला याचं उत्तर देता येतं. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे भारत आणि महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करण्याकरता काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कशाचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या क्रमाने अभ्यास करायचा आहे, हे आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलं. आता पुढे आपण आपल्या या कोर्समध्ये कंबाईंडचा जिओग्राफीचा जो काही कोर्स आहे त्या कोर्समध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, हा अभ्यास ॲक्च्युअल कसा करायचा, नकाशाच्या मदतीने, आकृत्यांच्या मदतीने हा ॲक्च्युअल अभ्यास आपण कसा करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स सबस्क्राईब कराल, खरेदी कराल, त्यावेळेस त्या कोर्समधल्या त्या व्हिडिओ लेक्चरच्या बरोबरीने तुम्ही ते एक एक टॉपिक कव्हर करा. निश्चितपणे तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल आणि तुम्ही जिओग्राफीचे प्रश्न पैकीच्या पैकी गुण मिळवू शकाल. क्लिअर? विद्यार्थी मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक शेवटची पण महत्त्वाची गोष्ट सांगतोय की पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीतर्फे येत्या महिन्यामध्ये जानेवारी अखेरीला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण विविध बॅचेस लॉन्च करणार आहोत. त्यामध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जिओग्राफी ऑप्शनलची मराठी मीडियमची बॅच सुरू करणार आहोत. तसंच राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययन GS जिओग्राफीची ऑफलाईन ऑनलाईन बॅच सुरू करणार आहोत आणि कंबाईन परीक्षेचा जिओग्राफीचा ऑनलाईन कोर्स आपण येत्या संक्रांतीपासून लॉन्च करणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सेसचा, या ऑनलाईन ऑफलाईन बॅचेसचा तुम्ही निश्चित लाभ घ्या. त्यातून तुम्हाला खूप चांगला फायदा होईल, जेणेकरून तुम्ही भूगोल विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकाल. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंबाईंड परीक्षेच्या पूर्व जिओग्राफी, सामान्य अध्ययन जिओग्राफीमधल्या पुढच्या महत्त्वाच्या घटकाचं अशाच प्रकारे ॲनालिसिस करणार आहोत. सो तोपर्यंत जस्ट वेट अँड वॉच अँड कीप स्टडिंग. थँक यू, गुड बाय अँड टेक केअर.